नमस्कार मित्रांनो, मी द्वारकानाथ संगिरी तुमचं या पियानो के गीत कार्यक्रमात स्वागत करतो. परंतु आज आयुष्यातली एक महत्त्वाकांक्षा माझी पूर्ण झाली की पियानोवर सूट घालून बसायचं आणि निदान तरी एकदा तरी तो पियानो वाजवता येतो का पहा. कॉलेज पासून मनात होतो, म्हणजे ज्या वेळेला कॉलेजला मी दांड्या मारून सिनेमा बघत होतो ना, तर त्या कॉलेजच्या आयुष्यामध्ये जर खरंच पुराण काळाप्रमाणे देव मला प्रसन्न झाला असता आणि मला त्याने विचारलं असतं की तुला काय हवंय ना, तर मी त्याच्याकडे 3 गोष्टी सांगितल्या असते. एक म्हणजे मला पियानो दे, दुसरा सूट दे, आणि तिसरी जमलं तर वैजंतीमाला किंवा साधना दे प्रेयसी म्हणून, आणि नसेल जमत तर निदान त्यांच्यासारखी दिसणारी कोणतरी प्रेयसी दे. पण हल्ली कलियुगात तुम्हाला माहिती आहे देव प्रसन्न होत नाहीत, त्यामुळे मला पियानोही मिळाला नाही. सूट मी नंतर लग्नात शिवला पहिल्यांदा, तसा मराठी माणूस शिवतो. आणि नाही, मधुबाला तर पण वयाने थोडी पुढे गेली होती, मग बरोबरची त्यावेळेला साधना आणि वैजंती मलाच वाटायची, आणि त्यांनाही वाटून घेतलं होतं ना. परत सांगायचा मुद्दा काय की ती इच्छा माझी त्यावेळेला पूर्ण झालेली नव्हती. मला असं नेहमी वाटायचं की त्या मस्त पियानो समोर बसायचं आणि पियानोच्या त्रिकोणातून पियानो वाजवताना साधनाकडे बघायचं आणि हम आज कही दिल खो बैठे हे गाणं म्हणायचं. पण तसं जमलं नाही. शेवटी कालांतराने जसं लग्न झालं तसं बायकोमध्ये सुद्धा मी साधना म्हणून पाहायला लागलो, वैजंतीमाला म्हणून पाहिलं. बायकोने माझ्यामध्ये कदाचित देवानंद किंवा शम्मी कपूर म्हणून पाहिलं असेल त्या काळामध्ये. पण आज ती इच्छा पूर्ण गेली. आज मात्र मी पियानो वाजवणार नाही. पियानो वाजवण्यासाठी आज नव्या युगाची साधना इकडे येते, आरती गोसावी. मी त्रिकोणात उभा राहणार आहे फक्त.
कॉलेजमध्ये असताना पियानो माझ्या डोक्यामध्ये पहिल्यांदा भिनला ज्यावेळेला मी देवानंदचा माया नावाचा सिनेमा पाहिला. आणि त्या मायामध्ये देवानंद पियानोवर बसतो. तो दिसायला तर हँडसमच होता, अत्यंत हँडसम. आणि त्याच्या अंगावर एक शास्किनचा पिवळ्या रंगाचा कोट असतो. शास्किन कापड मला वाटतं आता मिळत नाही, ते खरं शार्स्किन असावं. काही जण त्याचा उच्चार शास्किन करतात, खरं खोटं काही माहित नाही. शार्स्किन किंवा शास्किन तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. अजित वाडेकर समोर बसलेत, ते आमच्या काळातले, त्यांना माहिती असेल. त्यासारखा सूट घालावा आणि गाणं म्हणावं असं मला वाटायचं. अप्रतिम गाणं होतं. कोई सोने के दिलवाला, कोई चांदी के दिलवाला, शीशे का है मतवाले तेरा दिल. ह्या गाण्याने आपण सुरुवात करणार आहोत आणि मग पियानो आणि पियानोची गाणी याच्याबद्दल आपण पुढे चर्चा करू. सर्वेश तुमच्या समोर हे गाणं. कोई सोने के दिल वाला, कोई चांदी के दिल वाला, शीशे का है मतवाले तेरा दिल. दिल ये नहीं तेरी दीवाने कहीं कर. कोई सोने के दिल वाला, कोई चांदी के दिल वाला, शीशे का है मतवाले तेरा दिल. दिल ये नहीं तेरी दीवाने कहीं चल. है तो सनम लेकिन पत्थर के सनम यहाँ. प्यार वाले नर्म अदा में कहाँ. है तो सनम लेकिन पत्थर के सनम यहाँ. प्यार वाले नर्म अदा में कहाँ. होठों से देख इनके टकराए ना तेरा प्याला. कोई सोने के दिल वाला, कोई चांदी के दिल वाला, शीशे का है मतवाले तेरा दिल. महफिल ये नहीं तेरी दीवाने कहीं चल. क्या जानिए कहाँ से आती है कानों में सदा. है दीवाने गम तेरा सबसे जुदा. क्या जानिए कहाँ से आती है कानों में सदा. है दीवाने गम तेरा सबसे जुदा. इस महफिल से उठा दिल ना बहलेगा ये मतवाला. कोई सोने के दिल वाला, कोई चांदी के दिल वाला, शीशे का है मतवाले तेरा दिल. महफिल ये नहीं तेरी दीवाने कहीं चल. कोई सोने के दिल वाला, कोई चांदी के दिल वाला, शीशे का है मतवाले तेरा दिल. महफिल ये नहीं तेरी दीवाने कहीं चल. आज मला कल्पना आहे की या कार्यक्रमामध्ये खरा हिरो हा पियानो आहे आणि खरी हिरोईन ही आरती आहे. पण इथे काही वेगवेगळ्या क्षेत्रातली मोठी मंडळी आलेली आहेत. अजित वाडेकर ज्याने भारताला आपल्याला जिंकून दिलं होतं 1971 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड विरुद्ध ते आलेले आहेत. आणि त्याचबरोबर अनपेक्षितपणे आम्हाला एक सुखद धक्का दिला. नीला शम्मी कपूर आज आमच्याकडे इकडे आलेले आहेत. आजच सकाळी आम्हाला कळलं ते येणार. आम्हाला प्रचंड आनंद आला. जोरात टाळ्या मारून आपण त्याचं स्वागत करूया.
वासू परांजपे दुसरे क्रिकेटपटू ते सुद्धा आज इकडे आलेले आहेत आणि बाकीची सगळी रसिक मंडळी आहेतच इथे. 1949चा जो अंदाज सिनेमा होता दिलीप कुमार, राज कपूर आणि नर्गिस यांचा, हा खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक सिनेमा होता आणि त्याची जी मूल्य होती म्हणजे ज्याला काय म्हणता येईल की तांत्रिकदृष्ट्या हॉलिवूडच्या दर्जाचा असा तो सिनेमा होता. त्या सिनेमाने आमच्या मनावर प्रचंडपणे खऱ्या अर्थाने एक इम्प्रेशन टाकलं आणि त्या सिनेमापासून मला असं वाटतं की पियानो हा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये रूढ झाला. त्याच्या आधी पियानोवर गाणी वाजवली गेली होती, पण त्या सिनेमामध्ये सगळ्यात जास्त गाणी पियानोवर वाजवली गेली. याचं कारण असं होतं की ती जी हिरोईन होती ती उच्च विद्याविभूषित होती, वेस्टर्न कल्चर मधली होती आणि श्रीमंत होती, त्यामुळे घरात पियानो होता. त्यामुळे जवळपास प्रत्येक गाणं हे पियानोवर वाजवलं होतं आणि प्रेमाचा एक अत्यंत सुंदर असा त्रिकोण होता. त्या त्रिकोणावर खऱ्या अर्थाने आमचं प्रेम होतं, कारण कॉलेजचे दिवस होते. आम्ही सुद्धा मुलींच्या प्रेमात पडायचो, प्रेमात पडून झाल्यानंतर आपटी सुद्धा खायचो आणि ह्या सगळ्या घडामोडींमध्ये ती जी अंदाजची गाणी होती ना ती आमच्या खूप मदतीला यायची. माझ्या सुदैवाने माझा एक प्रदीप भागवत म्हणून मित्र होता, तो आता अमेरिकेत राहतो. तो इथेच जवळ अथर्वमध्ये राहायचा आणि त्याचं एक छोटंसं दुसरं घर होतं, तिथे त्याच्याकडे ऑर्गन होता आणि त्याला ऑर्गन खूप सुंदर वाजवता म्हणजे आपण म्हणतो ना दुधाची ताण ताकावर, तसं पियानो नाही तर निदान ऑर्गन. कधीही आम्ही दोघांपैकी कुणीही प्रेमात पडलो की आम्ही त्याच्या घरी जायचो आणि ऑर्गनवर बसून गाणं म्हणायचं, हम आज कही दिल खो बैठे. प्रेमाच्या त्या तळ्याच्या काठावरून जरा पाण्यात पडलो असं वाटलं की तू कहे अगर हे गाणं आम्ही तिथे म्हणायचो. कोण ना कोणतरी विलन वाटेत यायचाच, कारण असं प्रेम कधीच सुरळीत व्हायचं नाही. त्यावेळेला टुटे ना दिल टुटे ना हे गाणं सुद्धा आम्ही ऑर्गनवर बसून म्हटलेलं. नुसतं म्हटलेलं नाही तर कोई लुटेला लुटेना म्हणताना दिलीप कुमार राज कपूरकडे एक जो कटाक्ष टाकतो ना तो ग्रेट कटाक्ष होता. तसा कटाक्ष टाकण्याचा प्रयत्न मी करायचो. जमायचं नाही पण प्रयत्न असायचा तो विलन डोळ्यासमोर आणून. आणि सगळं झाल्यानंतर त्या मुलीचं लग्न व्हायचं किंवा ती कोणाबरोबर निघून जायची तेव्हा झूम झूम के नाचो आज गाओ खुशी के ती असं आम्ही म्हणायचो. तो काळ असा होता की प्रेमात हरल्यानंतर सुद्धा जिंकल्यासारखं वाटायचं. म्हणजे मुलीवरचं प्रेम गेल्यानंतर तिचा सूड उगवावा, ऍसिड फेकावा अशा कधीच आमच्या डोक्यात कल्पना आल्या नाही. कारण आम्हाला त्यावेळेचे जे कवी होते, शायर होते ना, त्यांनी प्रेम करायला शिकवलं, हळवं प्रेम करायला आणि प्रेमात हरल्यानंतर सुद्धा हळवं होणं हे सुद्धा शिकवलं. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती असं मला वाटतं त्या काळच्या गीतकारांमधली. आणि आज हे सगळं आठवताना मला असं वाटतं की वळून बघताना असं वाटतं की काय इमॅच्युअर होतो ना आपण. जाऊन तिथे पियानो वाटायचं, फिल्मी गोष्ट खरी आहे असं वाटून आपण गायचो, पण त्या हळवेपणात पण एक आनंद होता. आणि तो आनंद आहे म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलेला आहात, कारण तुम्हाला सुद्धा तो आनंद जगायचा आहे. जे स्वप्न आपल्याला फिल्मी मंडळीने दाखवलं त्या स्वप्नामध्ये 3 तास आपले मस्त निघून जायचे आणि ते स्वप्न आठवतात म्हणूनच आज तुम्ही या सगळी मंडळी इथे आलेल्या आहेत आणि त्याच प्रेमाने आलेल्या. त्या अंदाजचं एक गाणं आम्ही घेतोय, तू कहे अगर. ते गाण्यासाठी अजयनी एक मुकेश आम्हाला सजेस्ट केला, बाजपेयी, तो आज इकडे इथे येतोय, उमेश बाजपेयी. हा बाजपेयी मराठी आहे. हे छान आहे.
तू सरगम है, मैं साज हूँ तू सरगम है। देती जा सहारे मुझको, देती जा सहारे मुझको, मैं राग हूँ तू बीना है, मैं राग हूँ तू बीना है, जिस दम तू पुकारे मुझको, आवाज में तेरी हरदम आवाज मिलाता जाऊं, आकाश पे छाता जाऊं, तू कहे अगर। इन बोलों में तू ही तू है, मैं समझूं या तू जाने हो जाने। इनमें है कहानी मेरी, इनमें है तेरे अफसाने, इनमें है तेरे अफसाने। तू साज उठा उल्फत का, मैं झूम के गाता जाऊं, सपनों को जगाता जाऊं, तू कहे अगर। थैंक यू। आज आमच्या स्वरा आर्ट्सला 1 वर्ष पूर्ण झालं आणि हे नवीन वर्ष नवीन कार्यक्रम घेऊन आम्ही आलेलो आणि ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला खरं तर गेल्या वर्षीचे कार्यक्रम फारशा मला फायद्यात झाले नाही, की तुम्हाला कल्पना आहे की हे कार्यक्रम करायला खूप त्रास असतो, त्याला स्पॉन्सरशिप लागते. पण इथं शिवाजी पार्क जिमखान्यात बसलेलं असताना प्रमोद जठार जे माजी आमदार आहेत भाजपचे, त्यांना मी असं म्हटलं की अहो साहेब, आपलं राज्य आलेलं आहे, आता तरी आम्हाला मदत हवी आहे. आणि त्यांनी ताबडतोब मदतीचा हात पुढे केला. नुसता मदतीचा हात पुढे केला नाही तर तो हात यशाचा हात होता. आम्ही त्याच दिवशी ठरवलं की यावर्षी आपण अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम करायचा आणि पहिला कार्यक्रम जो करायचा तो पियानोचा करायचा. आणि तुमचा हात खरंच खूप चांगला हात आहे. हातात घेतल्यानंतर तसं मला जाणवलं. आजचा शो हाऊसफुल झाला. ही जी सुरुवात तुम्ही करून दिली त्याने मला अर्थातच मदत केली आणि अशीच मदत अनेक लोकांनी केली, त्यांच्याबद्दल मी पुढे बोलेन. हिरो हिरोईन नसताना पियानो हा काही वेळेला हिरो हिरोईन ठरायचा. मी तुम्हाला अनुपमा नावाचा सिनेमा आठवतोय? त्यात अनुपमाचं जे धीरे धीरे मचल ए दिले बेकरार गाणं आठवतंय? काय सुंदर मेलडी आहे. म्हणजे हे गाणं म्हणणारी जी नटी आहे ती त्या सिनेमाची हिरोईन नाही आहे आणि ती गाणं ज्याच्यासाठी म्हणते तो सुद्धा हिरो नाही आहे. ती हिरोईनची आई असते आणि ती म्हणते कोणासाठी तर तरुण बोस नावाच्या एका साईड ऍक्टरसाठी किंवा नटासाठी. आणि जी गाते की जे गाणं म्हणते ती कोण नटी आहे तुम्हाला कल्पना आहे कोणाला? वडा देईन नक्की जर आठवलं तर. नाही, तिचं नाव आहे सुरेखा पारकर. मराठी आहे ओ चक्क. संत ज्ञानेश्वर आणि बंबई रात की बाहों में, मलाही आधी दुलारी वाटलं होतं पण मी तो नीट फोटो बघितल्यानंतर गुगलवर माझ्या लक्षात आलं की ती कोण आहे. ती सुरेखा पारकर आहे आणि संत ज्ञानेश्वर आणि बंबई रात की बाहों में या सिनेमात तिने हिरोईन म्हणून काम केलेलं आहे. पण त्या गाण्यामध्ये खऱ्या अर्थाने तो पियानो, ती ट्यून हेच खरे हिरो हिरोईन आहेत. कारण ती गाणीच ग्रेट होती आणि गाण्याचे जे शब्द होते ना ते तुमचं हृदय असं भेदून जायचे. म्हणजे एक साधी गोष्ट नव्हती. तो तरुण बोस येतोय आणि त्यावेळेला ती असं म्हणते, उसके दामन की खुशबू हवाओं में है, उसके कदमों की आहट फजाओं में है. तर म्हणजे कल्पना करा की हे शब्द म्हणजे तिला त्याच्या नुसत्या पावलाची चाहूल लागली आहे, तरुण बोसच्या पावलाची. म्हणजे तिकडून जर दिलीप कुमार देवानंद, शम्मी कपूर आले असते तर नुसता सुगंध झाला असता. तरुण बोसला सुद्धा जर सुगंध येऊ शकत असेल पण हा सुगंध आहे ना हा लताच्या आवाजाचा आहे आणि हेमंत कुमारच्या ट्यूनचा तो खऱ्या अर्थाने सुगंध आहे. हेमंत कुमार हे क्लासिकली ट्रेंड असे अजिबात नव्हते. त्यांच्या ट्यून्स अत्यंत सिंपल असत. त्यांचं म्हणणं असं की सामान्य माणसाला माझी गाणी गुणगुणता आली पाहिजेत. पण तरी सुद्धा एक भट्टाचार्य म्हणून एक
संगीत तज्ज्ञ, त्यांनी असं म्हटलंय की छुप गया कोई रे आणि धीरे धीरे मचल ह्या गाण्यांच्या नोट्स सारख्या आहेत, पण कॉम्बिनेशनमुळे त्या नोट्सच्या कॉम्बिनेशनमुळे ती गाणी टोटली वेगळी वाटतात. लता दीदी आणि हेमंत कुमार यांची रिलेशनशिप अत्यंत चांगली होती. दोघं अतिशय जवळचे मित्र होते. कारण 1952 साली जेव्हा वंदे मातरमचं गाणं रेकॉर्ड होत होतं, तुम्हाला माहिती आहे आनंद मठ या सिनेमात, त्यावेळेला हेमंत कुमार अत्यंत नवीन होते. आता लता मंगेशकर एस्टॅब्लिश झालेल्या होत्या, पण हेमंत कुमार नवीन होते. शशधर मुखर्जीला लता मंगेशकरांचा आवाज आवडायचा नाही, काहीतरी त्यांना एक कुठेतरी मनात किलमिश होतं, म्हणून ह्या गाण्याचे 52 रिटेक घेतले गेले. एरवी लता मंगेशकर निघून गेल्या असत्या, पण केवळ हेमंत कुमारसाठी त्यांनी हे सहन केलं आणि ते गाणं त्यांनी म्हटलं. अर्थात त्याच्यानंतर त्यांचं कॉम्बिनेशन, या कॉम्बिनेशनने आपल्याला नेहमीच सुंदर गाणी दिलं. त्यातलं एक गाणं खरी मेलडी धीरे धीरे मचल तुमच्या समोर पेश करतोय आता संपदा. चल है दिले बेकरार, धीरे धीरे मचल है दिले बेकरार, कोई आता है यूं तड़प के न तड़पा मुझे बार बार, कोई आता एकोणीसशे 50 साली एक इंग्लिश सिनेमा आला होता, त्याचं नाव होतं नो मॅन ऑफ ओन. प्रख्यात अमेरिकन कादंबरीकार कॉर्नल बुलरिचच्या आय मॅरीड अ डेड मॅन या कादंबरीवरून हा सिनेमा घेतला होता. आपल्याकडे अर्थातच त्या कादंबरीची कॉपी झाली, साहजिकच आहे, आणि ती कॉपी गुलशन नंदानी केली. आणि त्या कादंबरीची कॉपी झाल्यानंतर आपण सिनेमाची सुद्धा कॉपी केली आणि त्याच्यावर कटी पतंग हा सिनेमा. आराधनामुळे राजेश खन्ना हिरो झाला होता, कटी पतंगमुळे तो खऱ्या अर्थाने सुपरस्टार झाला. आराधनानंतर किशोर कुमारचा खऱ्या अर्थाने पुनर्जन्म झाला होता, कटी पतंगमुळे किशोर कुमार
तोही गाण्यांमध्ये किंवा गाणाऱ्यांमध्ये सुपरस्टार झाला. आणखीन एक सुपरस्टार त्या काळात झाला कटी पतंगमुळे, तो होता R.D. बर्मन. R.D. बर्मन, खरं तर S.D. बर्मन म्हणून आराधनामध्ये किशोर कुमारचा आवाज राजेश खन्नासाठी वापरला होता, पण तरी सुद्धा 2 गाणी त्यांनी मोहम्मद रफीला दिली होती. कटी पतंग मध्ये मोहम्मद रफीला एकही गाणं दिलं नव्हतं आणि त्यानंतर राजेश खन्नाचा आवाज हा किशोर कुमारच झाला. अर्थातच किशोर कुमार एका जमान्यात रफीचा फॅन होता. म्हणजे ज्या वेळेला रफीवर टीका झाली होती त्यावेळेला किशोर कुमारनी पत्र लिहून कळवलं होतं. अनिल बिश्वासने असं म्हटलं होतं की रफी इज नो सिंगर. त्यावेळेला किशोर कुमारने पत्र लिहून सांगितलं होतं की आय एम अ रफी फॅन. आणि खरोखरच किशोर कुमार रफीचा फॅन होता. म्हणजे किशोर कुमारने एक गाणं पियानोवर बसून म्हटलेलं आहे शरारत मध्ये, पण ते रफीच्या आवाजात. पण ह्या कटी पतंग मध्ये राजेश खन्ना हा किशोर कुमारच्या आवाजात एक पियानोवरचं गाणं म्हणतो, प्यार दिवाना होता. अतिशय सुंदर गाणं आहे. R.D. बर्मनने हे गाणं राजकुमारी या बंगाली सिनेमावरून घेतलं होतं आणि ते गाणं आशा भोसलेंनी गायलेलं होतं, पण त्यावेळी ते अपयशी ठरलं होतं. या गाण्यामध्ये 4 बीट्सचा फॉर्मॅट आहे आणि त्याला वॉल्ट्सची छटा आहे आणि प्रिल्यूड आणि इंटरल्यूड आणि गाण्याला बांधून ठेवणाऱ्या पालुपदासारख्या रिफ्रेनमध्ये पियानोचे अप्रतिम स्वर आहेत. खऱ्या अर्थाने एक वास्तवदर्शी असं गाणं झालंय आणि ते जे टेकिंग आहे ते सुद्धा वास्तवदर्शी असं मला वाटतं. कारण राजेश खन्ना ते गाणं आशा पारेखसाठी म्हणतो आणि आशा पारेख त्यावेळेला विधवा असते, निदान विधवेचं रूप घेतलं असतं आणि खऱ्या अर्थाने राजेश खन्ना त्यावेळेला कोवळा दिसतो आणि ती थोडीशी विधवा दिसते त्या गाण्यामध्ये. खऱ्या अर्थाने फिल्म सेंटरमध्ये त्याचं रेकॉर्डिंग झालं होतं आणि तिथे त्या काळात ग्रँड पियानो होता आणि त्या ग्रँड पियानोवर हे गाणं घेतलं होतं, प्यार दिवाना होता है. डॉक्टर अजित देवल तुमच्या समोर ते पेश करतात. अजितचे फॅन केवढे आहेत बघा. अजित, पहिल्या टाळ्या तुला मिळाल्या इथे. माणसं बसवलीत माझी. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. क्षमा कहे परवाने से परे चला जा, मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं आ. क्षमा कहे परवाने से परे चला जा, मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं आ. वो नहीं सुनता उसको जल जाना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. रहे कोई 100 पर्दों में, डरे शर्म से, नजर हटी लाख चुराए कोई सनम से.
रहे कोई 100 पर्दों में, डरे शर्म से, नजर हटी लाख चुराए कोई सनम से। आ ही जाता है जिस पे दिल आना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है। प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है। घेऊया आपण आपल्याकडे 27 गाणी आहेत, आपण पटापट जाऊया आणि ती संपवायची आहेत. तर आपण खरंच वन्स मोर घेऊ. खासदार अनिल देसाई यांचा हात जर माझ्या पाठीवर नसताना तर मी कुठलाही कार्यक्रम करू शकलो नसतो. तो आणि त्यांची लोकाधिकार समिती ह्यांनी मला प्रचंड मदत केली. गेल्या वर्षी केली, त्याच्या आधी केली. आमची जुनी मैत्री आहे, पण मैत्रीचा भाग नाही. जशी मराठी माणसांना त्यांनी मदत केली नोकरी मिळवण्यासाठी, तसं आम्हा मराठी कलाकारांना सुद्धा त्यांची मदत मिळते आणि म्हणूनच आम्ही हा कार्यक्रम तुमच्या समोर करू शकतो असं मला वाटतं. ते आणि त्यांचे बहादर शिवसैनिक त्यांच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगेन, पण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन दे असं मला वाटतं. अरे मराठी माणसांनी मराठी माणसासाठी टाळ्या नाही वाजवायच्या तर कुणी वाजवायच्या. ज्या मुकेशच्या आवाजात अंदाज मधली गाणी प्रचंड गाजली दिलीप कुमारची, त्या दिलीप कुमारला अंदाजसाठी मुकेश नको होतं, त्याला तलतचा आवाज पाहिजे. त्याला नौशादनी समजवलं की अरे बाबा तू ही गाणी ऐक आणि तुला आवडली तर आपण घेऊ, कारण मुकेशच या गाण्याला फिट आहे. आणि अंदाजच्या वेळेला राज कपूरनी ठरवून टाकलं होतं की यापुढे मी मुकेशचा आवाज घेणार. त्याला त्यावेळेला त्या सिनेमामध्ये अर्थातच रफीचा आवाज दिला गेला होता. तर कुणीतरी जाऊन मुकेशला हे सांगितलं की राज कपूर म्हणतोय की तो तुझा आवाज घेणार. तेव्हा मुकेश हसला आणि म्हणाला अरे राज कपूर माझा आवाज कशाला घेईल, कारण राज कपूर तर स्वतःचाच आवाज इतका चांगला आहे की तो स्वतःच्या आवाजात गाणं गाऊ शकतो, त्याला पार्श्वगायकाची गरजच नाही. ही डझंट रिक्वायर अ प्लेबॅक सिंगर. तर त्यावेळेला त्याचं कारण असं होतं की SD बर्मननी राज कपूरकडून त्याच्या आवाजात गाणं गाऊन घेतलं होतं. SD बर्मननी एकदा त्याला अर्थातच किशोर कुमारचा सुद्धा आवाज दिला होता. पण 1949 ते 1954-55 या सालापर्यंत राज कपूर, दिलीप कुमार असो, देवानंद असो, हे मोठ्या संगीतकारांना आदेश देत नव्हते की मला अमुक काही गायक पाहिजे, आणि हे मोठे संगीतकार त्यांचा आदेश पाळत होते असंही नाही. म्हणजे आझादच्या वेळेला 1955 सालची गोष्ट आहे, दिलीप कुमारने रिक्वेस्ट केली सी रामचंद्रना की मला जर तलतचा आवाज मिळेल का, तर ते म्हणाले की मी तलतला बोलवीन, पण मला वाटलं तर. त्यांनी तलतला एका रेकॉर्डिंगला बोलवलं, पण तलत आला नाही काही कारणास्तव. मग त्यांनी स्वतः गाणं म्हटलं आणि ते दिलीप कुमारने ऍक्सेप्ट केलं, कारण तो काळच असा होता की हे सगळे संगीतकार मोठे होते आणि जसे नट मोठे होते तितकीच त्यांची अशीच दादागिरी होती. आणि म्हणूनच कदाचित असेल की रोशनने आपल्याला एक अतिशय सुंदर अनहोनीमध्ये पियानोवरचं गाणं दिलेलं आहे, जो पियानो तिथे प्रत्यक्ष सिनेमामध्ये राज कपूर वाजवताना दाखवलाय नरगेससाठी, पण तो आवाज आहे तलत महमूदचा. म्हणजे राज कपूर तलत महमूदच्या आवाजात त्यांनी ते गाणं म्हटलेलं आहे. आणि ते गाणं मैं दिल हूँ एक अरमान भरा, त्याचा पियानो अप्रतिम आहे, रोशनचं म्युझिक आहे. ते गाणं डॉक्टर पटवर्धन तुमच्या समोर पेश करतात. डॉक्टर पटवर्धन हेच आपले शिवाजी पार्कचे डेंटिस्ट आहेत. ते सुद्धा कार्यक्रम करत असतात, स्वरबंध त्यांची संस्था आहे. त्यांनी मला रिक्वेस्ट केली की त्यांचं हे अत्यंत आवडतं गाणं आहे, ते गाणं त्यांना पेश करा. मैं दिल हूँ एक अरमान भरा, तू आके मुझे पहचान जरा. मैं दिल हूँ एक अरमान भरा, एक सागर हूँ ठहरा ठहरा, एक सागर हूँ ठहरा ठहरा.
तू आके मुझे पहचान जरा, मैं दिल हूँ एक अरमान भरा। खुद मैंने हुस्न की हाथों में शोखी का छलकता जाम दिया, गालों को गुलाबों का रुतबा, कलियों को लबों का नाम दिया, नाम दिया। आँखों को दिया सागर गहरा, आँखों को दिया सागर गहरा, तू आके मुझे पहचान जरा, मैं दिल हूँ एक अरमान भरा। ये सच है तेरी महफिल में, ये सच है तेरी महफिल में, मेरे अफसाने कुछ भी नहीं, पर दिल की दौलत के आगे दुनिया के खजाने कुछ भी नहीं। यूं मुझसे निगाहों को न चुरा, यूं मुझसे निगाहों को न चुरा, तू आके मुझे पहचान जरा, मैं दिल हूँ एक अरमान भरा। खरं सांगतो, तलतच्या आवाजात गाणं एवढी सोपी गोष्ट नसते, कठीण गोष्ट असते. किंबहुना जेव्हा तलत सुरुवातीला आला तेव्हा अनिल बिश्वासना त्यांच्या आवाजातला कंप प्रचंड आवडला, आणि कुणीतरी असं तलतला सांगितलं की तुझ्या आवाजात जो कंप आहे ना, त्या कंपामुळे तू फारसा यशस्वी होणार नाही. त्यामुळे तलत गायला लागला तेव्हा तो कंप त्याच्या आवाजातून नाहीसाच झाला. तेव्हा एक दिवशी अनिल बिश्वासने त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं की एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला, आणि एकदा गाणं झालं, दोनदा गाणं झालं, तीनदा झालं, तरी गाणं फ्लॅट होत होतं. तर अनिल बिश्वासने त्याला विचारलं की तुझ्या गळ्यातला तो कंप कुठे गेला. तो म्हणाला, अरे मला लोक असं म्हणायला लागले की तो कंप तू वापरू नकोस किंवा त्याचा उपयोग जास्त करून देऊ नकोस. ह्याचं कारण असं आहे की त्यामुळे तुला सिनेमामध्ये गाणी मिळणार नाही. तो म्हणला, अरे वेळा आहेस की काय, तो जो कंप आहे ना तुझ्या आवाजातला, तो तुझा अलंकार आहे गळ्याचा, दॅट इज USP म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर तोच सगळ्यात महत्वाचा आहे. आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने तलत हा आपला तलत झाला असं मला वाटतं नेहमी. पण तलतचा आवाजात गाणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे आणि फार मंडळी त्या आवाजात गात नाहीत. आज आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची की पियानोवर आधारित 10 CDंचा पॅक ओरिजिनल अर्थात गाण्यांचा बाहेर ठेवलेला आहे आणि जवळपास 400 गाणी त्यात आहेत आणि 40% डिस्काउंट तुम्हाला त्याच्यावर मिळेल. इंटरवलला तुम्ही तो घेऊ शकता. अनिल देसाईमुळे LIC मध्ये मला जाता आलं आणि त्याचबरोबर गोपाळ शेलार ज्यांनी मला प्रचंड मदत केली आणि नेहमीच त्याने डोक्यावर आमच्या हात ठेवलेला नाही. तर असे कार्यक्रम करणं अत्यंत खर्चिक असतं, ही सोपी गोष्ट नसते. ह्या प्रत्येकाचीच मदत पुढे मला होत राहणार आहे. आज पियानो हा हिंदी सिनेमात फारसा दिसत नाही आणि ह्याचं कारण असं आहे की ते जे हळवं प्रेम होतं ना ते हिंदी सिनेमातून गेलेलं आहे. गोलीमार भेजे में हे गाणं कुठे पियानोवर म्हणणार आणि कसं म्हणणार तुम्ही सांगा. पण एका जमान्यामध्ये पियानो शिवाय चित्रपट होत नव्हता. म्हणजे हिरो किंवा हिरोईन श्रीमंत असेल तर त्यांच्या घरात पियानो असायचा. हिरो गरीब असेल तर तो क्लब मध्ये जाऊन किंवा हिरोईनच्या घरी जाऊन पियानो वाजवायचा, पण पियानो वाजवायचा.
आईच्या पोटातूनच तो शिकूनच यायचा. दुसरी गंमत अशी होती की त्या काळामधले जे हिरो होते ना ते मध्यमवर्गीय जरी असले ना तरी सुटात फिरायचे बघा. 50, 55, 60 सालचा. अहो त्या काळामध्ये सूट सोपी गोष्ट नव्हती. म्हणजे मला माहिती मराठी माणसासाठी तर सूट ही अप्राप्य गोष्ट होती. मराठी माणूस सूट आयुष्यात एकदा शिवायचा लग्नात, ते पण सासऱ्याच्या पैशावर. तुम्हाला कल्पना आहे? सगळ्यांना पटलंय नाही? खरंच सांगतो तुम्हाला, मला आठवतंय की माझ्या लग्नाच्या वेळेला माझ्या सासऱ्याने 1000 रुपये दिले होते माझ्या सुटासाठी. त्यावेळेला ते 1000 रुपयामध्ये मी माझा आणि माझ्या वडिलांचा दोघांचाही सूट शिवून घेतला होता. तुम्ही तेच केलं होतं का? टाळ्या जोरात झाल्या. पण गंमत सांगतो तुम्हाला की ही माझी बहादुरी मी माझ्या पुण्यातल्या एका मित्राला सांगितली. तर तो मला, वेळा आहेस की काय, तू एवढा खर्च कशाला गेला? म्हटलं म्हणजे अरे सासऱ्याने 1000 रुपये दिलेत काय डायरेक्ट खिशात टाकायचे काय? खर्च नाही करायचे, सूट नाही शिवायचा. तो नाही म्हणाला पुण्यामध्ये आमच्याकडे वेगळी पद्धत आहे. म्हटलं कुठली पद्धत? तो म्हणाला की माझ्या आजोबांचा जो सूट होता तो लग्नानंतर आम्ही बिछाण्याखाली घालून ठेवला होता. माझ्या वडिलांच्या लग्नामध्ये त्यांनी तो बाहेर काढला आणि लग्नात वापरला. आणि माझ्या लग्नाच्या वेळेला तो बाहेर काढला आणि मी वापरला. मी म्हटलं पण बिछाण्याखाली का? फुकटची इस्त्री होते ना म्हणाला. मी इस्त्रीला सुद्धा खर्च नको. आणि म्हटलं जे पैसे दिलेले आहेत त्याचं काय? तो म्हणाले की ते फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलं की व्याज येतं. मुंबईत निदान तेवढं घडत नाही, ही गोष्ट चांगली आहे. पण सूट ही गोष्ट त्यावेळेला अप्राप्य होती. आजही खूप प्राप्य अशातली गोष्ट नाही. पण तरी सुद्धा हिरो गरीब असला तरी सुद्धा तो सुटात वावरायचा. कारण पियानोवर बसून गाणं म्हणताना सूटच चांगला दिसायचा. तरी सुद्धा एक गाणं असं आहे, आणखीन काही गाणी आहेत की ज्या गाण्यामध्ये हिरो पियानो वाजवताना त्यांनी सूट घातले नाही. अतिशय सुंदर गाणं, त्याचा पियानो अतिशय टॉप आहे. ते गाणं आहे मंजिल वही है प्यार की कठपुतली मधलं. बलराज साहनी झब्ब्या लेंग्यामध्ये बसून ते गाणं म्हणतो आणि समोर वैजंतीमालाचा डान्स आहे. वैजंतीमाला समोर नाचत असताना गोंडपाट घातलं असतं तरी चाललं असतं, तुम्हाला ह्याची पण गरज नव्हती झब्ब्या लेंग्याची. ते गाणं तुमच्या समोर पेश करतोय अजित जे सुबीर सेनचं गाणं. मंजिल वही है प्यार की, राही बदल गए। मंजिल वही है प्यार की, राही बदल गए। सपनों की महफिल में हम तुम नए, सपनों की महफिल में हम तुम नए। मंजिल वही है प्यार की, राही बदल गए। मंजिल वही है प्यार की, राही बदल गए। दुनिया की नजरों से दूर, दुनिया की नजरों से दूर जाते हैं हम तुम जहाँ। उस देश की चांदनी गाएगी ये दास्तां। मौसम था वो बहार का, दिल थे मचल गए।
सपनों की महफिल में हम तुम नए, मंजिल वही है प्यार की, राही बदल गए। सके मेरे राज, छुप ना सके मेरे राज, नगमों पे ढलने लगे। रोका था फिर भी ये दिल, पहलू बदलने लगे। ये दिन भी कुछ अजीब थे जो आज कल गए। सपनों की महफिल में हम तुम नए, मंजिल वही है प्यार की, राही बदल गए। मंजिल वही है प्यार की, राही बदल गए। वाह, खरंच छान. एकेकाळी हिंदी सिनेमामध्ये हिरोचा प्रेमभंग झाला की तो पहिल्यांदा आधी पियानोच्या क्लासमध्ये जाऊन पियानो शिकायचा आणि मग बर्फाचा गोळा खाऊन थोडी सर्दी होईल पाहायचा, कारण त्याला मुकेशच्या आवाजात गायचं असायचं. मला असं वाटतं की जेवढी दर्दभरी गाणी मुकेशनी म्हटलेली आहेत किंवा मुकेशच्या आवाजात पियानोवर म्हटलेली आहेत ना, ती खरोखरच अप्रतिम आहे. म्हणजे मुकेशच्या आवाजाबद्दल वेगवेगळी मतं आहेत. खरं सांगायचं तर नौशादनी मुकेशला पहिल्यांदा अंदाज, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी वापरलं होतं, पण नौशादनी जास्त त्याला अंदाज मेलामध्ये वापरलं. त्याच्यानंतर डायरेक्ट 1972 साली, म्हणजे 1950 ते डायरेक्ट 1972 साली साथीमध्ये त्याचा वापर केला. SD बर्मनने शबनम या सिनेमामध्ये मुकेशला आधी वापरला आणि त्याच्यानंतर SD बर्मन टोटली मुकेशला विसरून गेला. सी रामचंद्रने मुकेशला अतिशय फार रेअरली, ते पण राज कपूर साठी वापरलं. कारण सी रामचंद्र असे होते की त्यांना जर संधी दिली असती आणि त्यांना जर शक्य असतं तर हिरोसाठी सुद्धा त्यांनी लता मंगेशकरचाच आवाज वापरला असता. पण त्यांनी, कारण त्यांचं त्या आवाजावर सगळ्यात जास्त प्रेम होतं असं मला वाटतं. पण तरी सुद्धा म्हणजे रफीने दर्दभरी गाणी खूप छान म्हटलेली आहे. टुटे हुए ख्वाबोने हे गाणं अक्षरशः हृदयाला भिडतं. पण प्रेमभंग झाल्यानंतर आणि प्रेमभंगाच्या नावाने सिगरेट पेटवून पहिल्यांदा त्या प्रेमभंगाची राख झटकली की गळ्यामध्ये जे गाणं यायचं ना, ते नेहमी मुकेशच यायचं. निदान माझ्या तरी यायचं, कारण मी खूप प्रेमभंग झेललेत त्यामुळे मला माहिती आहे. पण मुकेशच गाणं यायचं आणि मुकेशच आपल्याला साथीदार वाटायचं. मुकेशवर आमचा क्रिकेटपटू चंद्रशेखर प्रचंड प्रेम होतं. इतकं प्रेम होतं की एकदा तो आणि एक मॅच खेळत होता आणि सुनील बॅटिंग करत होता. सुनीलला त्याने एक बॉल टाकला, गुगली सुनीलला कळला नाही आणि बीट झाला सुनील आणि मागे गेला. सुनील त्या बॉलच्या विचारात होता तेव्हा चंद्रशेखर त्याला पुढे येऊन म्हणाला, सुना क्या. त्यावेळेला स्टँड मधून एक मुकेशचं गाणं लागलं होतं. सुनील कुठला त्या गुगलीचा विचार करत होता, त्याच्या डोक्यात ते गाणं सुद्धा नव्हतं. इतकं मुकेशचं गाणं हे चंद्रशेखरच्या मनात भिनलं होतं. त्याचा प्रेमभंग झाला होता की नाही मला कल्पना नाही, पण गाणं तरी नक्की भिनलं होतं. त्यामुळे प्रेमभंगानंतर जे एक गाणं कायम आमच्या ओठावर यायचं ते गाणं होतं विश्वास सिनेमामधलं चांदी की दीवार न तोडी. ह्याचं कारण असं असायचं की ज्या मुलींवर आम्ही प्रेम करायचो ना, त्या आमच्यापेक्षा श्रीमंत असायच्या आणि त्यामुळे असं वाटायचं की जो आपल्याला जे नाकारलं गेलंय ना, ते केवळ आपण गरीब आहेत म्हणून. म्हणजे आपण बावळट आहोत, आपण स्मार्ट नाही, आपण काही फारसे हुशार नाही, आपल्याकडे काही कला नाही, ह्याचा कशाचाही विसर पडायचा आपल्याला. पण आपण गरीब म्हणूनच आपल्याला नाकारलं गेलं हे वाटायचं आणि त्या वाटण्यासाठी हे गाणं अत्यंत चांगलं होतं. ह्या गाण्यामध्ये एक स्टोरी आहे. म्हणजे गुलशन बावराने हे गाणं लिहिलेलं आहे. गुलशन बावराचं खरं नाव बावरा नव्हतं, त्याचं नाव मेहता होतं, मेहता. पण तो असं नेहमी बावरल्यासारखा दिसायचा म्हणून त्यांनी स्वतःचं आडनाव बदललं आणि बावरा ठेवलं.
काय गंमत आहे बघा. आणि शहीद चित्रपटाच्या वेळेला हा गुलशन बावरा एकदा चंदीगडला कामिनी कौशलच्या प्रशस्त बंगल्यावर गेला आणि तिथे पार्टी चालली असताना त्या कामिनी कौशलने त्याला म्हटलं की अरे तू एवढा मोठा कवी, प्रेमभंगत्व झालेला आहे, एक प्रेमभंगाची कविताच ऐकव. तोणाला मी काही कविता तयार केलेली नाही. तोणाला तेवढा मोठा कवी आणि तुझा प्रेमभंग होऊन तुझी त्याच्यावर कविता नाही लिहिलीस, आत्ता ऐकव. आणि त्या क्षणी त्याच्या तोंडातून हे शब्द बाहेर पडले होते, चांदी की दीवार न तोडी प्यार भरा दिल तोडले. तेच गाणं आम्ही तुमच्या समोर पेश करतोय, अर्थातच हा आमचा मुकेश. आणि हे गाणं जे आहे, हे गाणं पियानोवर मनमोहन नावाचा विलन पियानो, तोच असाच माझ्यासारखा काळा सूट आणि एक बो घातलेला आहे आणि गातोय मात्र अर्थातच जितेंद्र, त्यांनी झब्बा घातलेला आहे. चांदी की दीवार न तोड़ी प्यार भरा दिल तोड़ दिया. चांदी की दीवार न तोड़ी प्यार भरा दिल तोड़ दिया. चांदी की दीवार न तोड़ी प्यार भरा दिल तोड़ दिया. एक धनवान की बेटी ने निर्धन का दामन छोड़ दिया. चांदी की दीवार न तोड़ी प्यार भरा दिल तोड़ दिया. कल तक जिसने कसमें खाई, दुख में साथ निभाने की, आज वो अपने सुख की खातिर हो गई एक बेगाने की. शहनाइयों की गूंज में दब के रह गई आह दीवाने की. धनवानों ने दीवाने का गम से रिश्ता जोड़ दिया. एक धनवान की बेटी ने निर्धन का दामन छोड़ दिया. चांदी की दीवार न तोड़ी प्यार भरा दिल तोड़ दिया. क्या समझे प्यार तो जिनका सब कुछ चांदी सोना है. धन वालों की इस दुनिया में दिल तो एक खिलौना है. सदियों से दिल टूटता आया, दिल का बस ये रोना है. जब तक चाहा दिल से खेला और जब चाहा तोड़ दिया. एक धनवान की बेटी ने निर्धन का दामन छोड़ दिया. चांदी की दीवार न तोड़ी प्यार भरा दिल तोड़ दिया.